नमस्कार. हे आहे तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक म्हणजेच युवर रेसिपी बुक. आणि आजच्या भागामध्ये आज आपण अजून एक सूपचा प्रकार बनवतोय. खूप सोपा आहे. घरात शिल्लक राहिलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करायच्या आहेत आणि आपल्याला हे सूप बनवायचं आहे. आता हे सूप बनवत असताना इथे आपण कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही, मैदा वापरणार नाहीये, कोणत्याही प्रकारचे सॉस वापरणार नाही. तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता सूपला अतिशय सुंदर रंग आलेला आहे. अगदी परफेक्ट दाटसर असे हे मिक्स व्हेज सूप आपलं तयार झालं. तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचंय ना की जर आपण इथं कॉर्नफ्लॉवर वापरलं नाही तर काय वापरलंय. चला पटकन सुरुवात करूयात. तर यासाठी सर्वात आधी काय काय भाज्या घेतल्यात त्या एकदा मी तुम्हाला दाखवते. बारीक चिरलेला कांदा साधारण 2 ते 3 टेबलस्पून, बारीक चिरलेला श्रावण घेवडा म्हणजेच बीन्स पाव कप घेतलेला आहे, पाव कप बारीक चिरलेल्या गाजराचे तुकडे, पाव कप पत्ता कोबी, पाव कप स्वीट कॉर्न, पाव कप शिमला मिरची, त्यासोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल, 1 इंच आल्याचा तुकडा तसे बारीक असे तुकडे करून घेतले आणि 1 हिरवी मिरची. आता यातली एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल, किंवा याऐवजी तुम्हाला अजून दुसरी कोणती भाजी ऍड करायची जी भाजी तुमची मुलं खात नाहीत ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पॅन मध्ये घेऊयात 1 चमचा बटर. बटर गरम झाले की यामध्ये घालायचे आपल्याला आल्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. आता कांदा थोडासा परतून घेऊयात. कांदा आणि आलं थोडंसं मी परतून घेतलंय. आता बाकीच्या भाज्या घालूयात. फरसबी, गाजर, शिमला मिरची, स्वीट कॉर्न आणि पत्ता कोबी. यासोबतच अगदी थोडंसं मीठ घालूयात, अर्धा टीस्पून. आणि आता हे सगळं चांगलं परतून घेऊ. भाज्या बघा 2 ते 3 मिनिटं चांगल्या बटरमध्ये मी परतून घेतलेल्या आहेत. गरम झालेत आणि भाज्यांचा एक वेगळा स्वाद जाणवतोय. आता या स्टेपला यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. चवीनुसार मीठ घालूयात, काळी मिरी पावडर आणि ऑरेगॅनो. याला आता छान एकजीव मिसळून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर गॅस मध्यम ठेवूयात आणि आता ह्या भाज्या थोड्याशा मऊसूत होईपर्यंत याला शिजवून घेऊयात. म्हणजेच या पाण्याला एक हलकीशी उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ. तर इथं पाण्याला उकळी आली, भाज्या सुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आपल्याला हे सूप थोडंसं एकसंध दाटसर व्हावं यासाठी आपण इथं घालतोय नाचणीचं पीठ. खरं तर हॉटेलमध्ये याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं जातं, पण आपण हे अजून हेल्दी आणि पौष्टिक करण्यासाठी इथं वापरतोय नाचणीचं पीठ. तर 2 चमचे नाचणीचं पीठ एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊयात. यामध्ये घालूयात थोडंसं पाणी आणि आता या नाचणीच्या पिठाची पाण्यासोबत स्लरी तयार करून घेऊयात. तर इथंही नाचणीच्या पिठाची स्लरी तयार झाली. आता आपल्याला थोडी थोडी करून यामध्ये घालायचे आणि मिसळून घ्यायचे. तर नाचणीचं पीठ घातल्यानंतर ते शिजायला फारसा वेळ लागत नाही, पटकन शिजलं जातं. फक्त ना याला सतत हलवत राहायचंय, म्हणजे मग नाचणीचं पीठ खाली तळाशी जाऊन चिकटणार नाही. याला सतत हलवत राहून 1-2 मिनिटं चांगलं शिजवून घेऊ, म्हणजे पीठ सुद्धा चांगलं व्यवस्थित शिजलं जाईल आणि सूपला छान दाटसरपणा सुद्धा येईल. सूपला उकळी आलेली आहे. सूप ना खूप दाट पण नाही करायचं, कारण ते प्यायला मजा नाही येत. तर हे बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. त्याचा सूप तयार झालाय. वरून थोडीशी कोथिंबीर घालू. कोथिंबीर ऐवजी तुम्ही कांद्याची पात घातली तरी पण चालेल. याला एकदा मिसळून घेऊया. याला व्यवस्थित असं मिसळून घेतलंय. तयार झालं आपलं हे गरमागरम मिक्स व्हेज सूप. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली, खूप पातळ नाही खूप घट्ट नाही. आता गॅस बंद करूयात आणि आता हे गरमागरम सूप सर्व करूयात.
तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मिक्स व्हेज सूप नक्की करून बघा. नाचणीचं पीठ लावलंय त्यामुळे हेल्दी सुद्धा आहे. घरातल्या सर्वांना नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.